धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर खेळ खल्लास. फेसबुक पोस्टवरील त्या पोस्टमुळे पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये माजली खळबळ. नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांना नेहमी टार्गेट करणारे मनोज जरांगे तसंच आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस यांचं नाव घेत थेट गोविंद फड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे की धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर मनोज जरांगे व सुरेश धस यांचा खेळ खल्लास. अशा आशेची पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केल्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. धनंजय मुंडे हे सध्या कुठेतरी अडचणीत येत असताना पुन्हा त्यांचा कार्यकर्ता असलेला गोविंद फड यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे राईट हँड असलेले वाल्मिक कराड जो आहे तो मोकोका कायद्याअंतर्गत ते सध्या अटक आहेत. याचमुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. हा राजीनामा देण्यासाठी सुरेश धस, मनोज जरांगे यांनी रस्ता रोको आंदोलनामध्ये केलेल्या भाष्यामुळे त्यांना आपला राजीनामा देण्याची वेळ येऊन ठेपली. याचबरोबर वेळोवेळी पाहिलं तर मनोज जरांगे पाटील असतील, याचबरोबर सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांना वेळोवेळी टार्गेट केली जात असल्याची भावना मनात ठेवून कार्यकर्ता असलेला तसंच निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून परळी येथील गोविंद फड यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट केल्याने ही पोस्ट सध्या चर्चेत आली असून बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या पोस्टमुळे खळबळ माजलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मनोज जरांगे व सुरेश धस यांचा खेळ खल्लास. डोक्याला भंडारा लावून बसलो आहे अशा आशेच्या पोस्टमुळे चर्चेला चांगलंच उधाण आलेलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे. कारण कायद्याचा धाक जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कमी होत आहे का असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांच्याकडून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव धनंजय मुंडे यांना टार्गेट केली जात असल्याची भावना जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये असल्यामुळे गोविंद फड यांनी त्या हेतूनेच ही पोस्ट केली असल्याची चर्चा देखील आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे. यामुळे आता गोविंद फड यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने कारवाई केली जात आहे. एकंदरीत पाहिलं तर कुठंतरी चिखली या गावामध्ये पुतळ्यावरून वंजारा विरुद्ध मराठा असा संघर्ष जो आहे तो पेटला असताना पुन्हा एकदा गोविंद फड यांनी केलेल्या ह्या पोस्टमुळे बीड जिल्ह्यामध्ये देखील वंजारा विरुद्ध मराठा असा जो संघर्ष आहे तो पेटण्याची चिन्ह देखील निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. गोविंद फड यांनी केलेल्या ह्या फेसबुक पोस्टमुळे आता मनोज जरांगे पाटील समर्थक असतील, सुरेश धस समर्थक असतील, यांच्याकडून देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून गोविंद फड यांना उत्तर दिलं जात आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी या पोस्ट विषयीची तक्रार देखील रितसर प्रमाणे आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सुरेश धस यांच्या जीविताला धोका असून त्यांना कुठंतरी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांच्याकडून केली जात आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षितेमध्ये वाढ करून त्यांना चांगल्या पद्धतीची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे. गोविंद फड यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे, धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा जो संघर्ष आहे तो उपाळण्याची चिन्ह देखील निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. गोविंद फड यांनी केलेल्या पोस्ट विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.